नमस्कार. राज्यातील सर्व व्हीली, FPO, पॅक्स यांचा आजच्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज CSC SPV एक क्रांतिकारी उपक्रमाचा शुभारंभ करीत आहे आणि तो म्हणजे राज्यातील प्रत्येक पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी उपक्रमाची आपण आज सुरुवात करणार आहे. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून CSC SPV महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट श्रीमान समीर पाटील सर उपस्थित आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमान मुकेश शर्मा सर CSC ॲग्रीएड महाराष्ट्र हे उपस्थित आहेत. त्यांचे पण आपण स्वागत करूया. सोबतच CSC मध्ये कृषी आधारित सेवासाठी समर्पित असणारे श्री राज्य कृषी व्यावसायिक सल्लागार श्री गणेश कानेरे सर मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहे. त्यांचे पण आपण स्वागत करूया. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या वतीने आणि मान्यवराच्या अनुमतीने पशुधन रक्षक संकल्पनेचा इंट्रोडक्शन आणि लॉन्चिंग आपण करूया. बळीराजाचा प्राण त्याच्या गोठ्यातील गाई म्हशी असतात. त्याच्या संसाराचा आधार म्हणजे त्याच्या गोठ्यातील गाई म्हशी. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी अशी गाणी म्हणत वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी सुद्धा तो त्यांच्याच पूजनाने साजरा करतो. गाय आणि माय यांच्याबद्दल बळीराजाच्या भावना तीव्र असतात. मात्र नैसर्गिक आपत्तीमध्ये एखाद्या रोगाने जेव्हा गोठ्यातील गाय म्हैस दगावते तेव्हा त्याला जो मानसिक आणि आर्थिक धक्का बसतो तेव्हा तो बळीराजा हतबल होतो. अशा कठीण परिस्थितीमध्ये आता त्याला एक मजबूत आधार देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात एक CSC पशुधन रक्षक नियुक्त केला जात आहे, जो ह्या गाई म्हशींचे पशुधन विमा कवचद्वारे पशुपालक शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी काम करेल. आमचा हा CSC पशुधन रक्षक गावातील गाई म्हशींचा नुसता विमाच काढणार नाही, तर पतंजली पशु आहार आणि पोषण आहाराचा सुद्धा पुरवठा करेल. सोबतच गोठ्यामध्ये लागणाऱ्या अत्याधुनिक यंत्रेही उपलब्ध करून देईल. एवढेच नाही तर पशुपालकांसाठी सरकारच्या ज्या योजना असतील त्या सुद्धा त्यांना मिळवून देईल. चारा टंचाईच्या काळात मुरघास, कोरडा चारा, ऊस याचा सुद्धा पुरवठा करेल. तर आता राज्यातील पशुपालकांच्या प्रिय गाई म्हशींचे पोषण आणि रक्षण करण्यासाठी प्रत्येक गावात एक CSC पशुधन रक्षक काम करेल. या योजनेचा आज शुभारंभ होत आहे. मित्रांनो, पशुधन रक्षक संकल्पना आपण लॉन्च केली. आता या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष CSC SPV महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट श्रीमान समीर पाटील सर यांना मी विनंती करतो, त्यांनी आम्हाला संबोधित करावे. नमस्कार सर्व VLE मित्रांना. थँक्यू आसिफ. सर्व VLE आणि आपले जे पॅक्सचे मेंबर्स आहेत ते पॅक्स CSC सेंटर, त्यानंतर आपले फार्म प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन FPO, या सगळ्यांचं आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. मित्र, CSC SPV ने गेल्या 15 वर्षात गाव स्तरावरील उद्योजक म्हणजे CSC VLE याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अनेक डिजिटल सेवा दिल्या आहेत, ज्यामुळे त्यांचे जीवन जे आहे ते व्यवस्थित सुकर झालेलं आहे. जर आपण याच एक्झाम्पल बघितलं तर पैसे काढण्यासाठी बँकेत त्यांना जायची गरज नाही. त्यांच्या गावातल्या CSC सेंटर्स मध्येच आता त्यांना बँकेच्या सगळ्या सर्व्हिसेस उपलब्ध झालेल्या आहेत. तसेच हेल्थ इन्शुरन्स, आरोग्य विमा, त्याच्यानंतर टेली लॉ, न्यायिक सेवा, त्यासोबतच एज्युकेशनच्या रिलेटेड सर्व्हिसेस आणि कोर्सेस आणि सरकारच्या गव्हर्नमेंटच्या वेगळ्या वेगळ्या स्कीम्स, योजना, या सेवा CSC VLE ने त्यांच्या माध्यमातून दिल्या आहेत. यामुळे काय झालं तर नागरिकांना या सगळ्या सर्व्हिसेस मिळाल्या आहेत आणि राज्यातील लाखो युवक, लाखो युथ यांच्या हाताला गावातच काम मिळालं आहे. तर या 15 वर्षाच्या प्रवासात आपलं CSCचं जे नेटवर्क आहे ते खूप स्ट्रॉंग झालंय, अतिशय मजबूत झालेलं आहे. आणि आता पुढच्या 15 वर्षासाठी आपल्याला तयारी करायची आहे, ती अशी की पुढच्या 15 वर्षासाठी
शाश्वत व्यवसाय निर्माण करण्याचा आपला उद्देश आहे आणि या शाश्वत व्यवसाय म्हणजेच निरंतर कमाई ही आपल्या VLE ची कशी चालू राहील आणि आयुष्यभर CSC सोबत ज्यांनी काम केलं आहे आणि त्यांनी काम केलेलं असेल तर त्यांचं उतारवयात एक रॉयल्टी इन्कम सुद्धा मिळवणे हा त्याचाच एक भाग आहे. तर आम्ही सध्या ज्या 400 डिजिटल सेवा देतोय त्यासोबतच निरंतर चालणाऱ्या सर्व्हिसेस व्यवसाय आपल्याला यामध्ये प्रशिक्षित करून VLEचं जीवन आपण व्यवस्थित समृद्ध करण्याचा एक प्रयत्न करतोय. आमचे CSC VLE याच्यात प्रचंड काम करण्याची क्षमता आहे. VLE मध्ये फार असं पोटेन्शियल आहे आपल्या सगळ्या VLE मध्ये आणि त्यांचा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत संपर्क आहे. ही आपली सगळ्यात मोठी स्ट्रॉंग जमेची बाजू आहे. हे आपण सगळ्यात लक्षात घ्यायचं की VLEचा जो कनेक्ट आहे तो शेवटच्या लोकांपर्यंत आहे. आता आम्ही पुढचं पाऊल म्हणजेच शेतकरी आणि पशुपालक शेतकरी यांच्यासाठी अनेक क्रांतिकारी उपक्रमाचा आपण सुरुवात करत आहोत आणि त्यातीलच एक उपक्रम म्हणजे पशुधन रक्षक. आता या संकल्पनेबाबत पुढील माहिती दिली जाईलच आपल्याला. त्यापूर्वी मी आपले CSC चे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट महाराष्ट्रासाठी जे हेड करतात मुकेश शर्मा यांना मी विनंती करतो की त्यांनी CSC मधील जे ऍग्री सर्व्हिसेस आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती द्यावी. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. समीर पटेल सरांचे खूप खूप आभार. तर मित्र हो, CSC मधून अनेक डिजिटल सेवा आपण देतच आहोत, परंतु बारीक विचार केला तर आपल्या अवतीभोवती 90% ग्राहक वर्ग हा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांचे प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितले तर शोषण होत आहे. दूर करण्यासाठी आम्ही CSCच्या इकोसिस्टमचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो आणि हाच विचार करून राज्यात FPOचे नेटवर्क हे डेव्हलप केलेले आहे CSCने आणि सोबतच पॅक्सचे नेटवर्क सुद्धा आपल्या सोबत जोडल्या जात आहे. मित्र, आज आपण CSCच्या माध्यमातून रासायनिक खते, कीटनाशके, कृषी अवजारे शेतकऱ्यांपर्यंत रास्त भावात आणि स्वस्त भावात पोहोचवत आहोत आणि जास्तीत जास्त पोहोचवत आहोत. सोबतच शेतकऱ्यांमध्ये जो पशुपालक शेतकरी जो आहे त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी आता आपण कामाला लागलो आहोत. पशुपालक शेतकरी जिथे जिथे अडचणी आहे त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण आपल्या ऍग्री डिपार्टमेंटमध्ये पशु आहार, पशु पोषण आहार सारख्या सेवा आपण सुरू करत आहोत. आज आपल्याला म्हणजे खूप मला आनंद होतोय बोलताना की पतंजली जो पशु आहार आहे तो म्हणजे जो युरिया मुक्त आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला आज काम करायचं सौभाग्य आहे की आपल्याला जे आपले शेतकरी आहेत, जो आपला बळीराजा आहे आणि जो आपले ॲनिमल्सला कॅटल फीडला त्यांनी जो म्हणजे कॅटलसाठी जो देखभाल करतोय त्याच्यासाठी पतंजली सोबत आज आपला CSCचा करार झालेला आहे. कारण की जो आपण कॅटल्सला जो खाद्य देणार आहे, जो पशु आहार देणार आहे तो युरिया मुक्त आहे आणि त्याच्यासोबतच पतंजलीचे जे मेडिसिन्स आहेत ते सुद्धा VLEs मार्फत, FPOs मार्फत जे सेक्रेटरीज आहेत, पॅक्स आहेत, आपले प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज आहेत जे आज 1000च्या वरी काम करतायत, FPOs आपले 350च्या वर काम करतायत, यांच्या मार्फत आपण ॲनिमल्सला, कॅटल फीडला पतंजलीचे सर्व प्रॉडक्ट्स उपलब्ध करून देणार आहोत आपल्या CSC पोर्टलवरनं. सोबतच पशुधन विमा सेवा आपण सुरू करत आहोत. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो की आपण या पशुधन रक्षक संकल्पनेने ह्याच्यामध्ये हिराहिरीने सहभाग घेऊन परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांची सेवा करावी आणि आपण स्वतःही समृद्ध व्हावं. मित्र, मी आता आपले CSCचे राज्य कृषी व्यवसाय सल्लागार गणेश कानेरेजी यांना विनंती करतो की त्यांनी संकल्पनेविषयी सविस्तर माहिती द्यावी. धन्यवाद मुकेश सर आणि सर्व VLE पॅक्स आणि FPOना नमस्कार. आज आपल्या मान्यवरांनी जे विषय सांगितले त्यातला समीर पाटील सरांनी जे CSCच्या आगामी काळातलं जे विजन आहे की त्या VLEला शाश्वत उत्पन्न मिळालं पाहिजे, एक प्रकारे रॉयल्टी इन्कम मिळाली पाहिजे. आज आपण ज्या पण CSCमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून ज्या सर्व्हिसेस करतो तर या सर्व्हिसेसमुळं समाजामध्ये आमूलाग्र तर परिवर्तन झालंच, त्यांना सेवा तर मिळाल्याच, परंतु त्यासोबत VLEंना एक शाश्वत उत्पन्न मिळणंसुद्धा गरजेचं आहे. तर शाश्वत उत्पन्न केव्हा भेटेल की आज आम्ही ज्या सर्व्हिसेस करतो त्या तात्कालीन सर्व्हिसेस असतात, म्हणजे सिजनेबल असतात. तर असा एखादा बिझनेस असला पाहिजे VLEंसाठी की निरंतर त्यातून इन्कम येत राहिली पाहिजे. मग अशी इन्कम येण्यासाठी आपण जे ऑनलाईन सर्व्हिसेसचं काम करतो, जे आपल्या रूममध्ये बसून काम करतो, आता आम्हाला कुठंतरी ग्राउंडला येऊन आम्हाला
काही व्यवसाय आमचे उभे करावे लागतील आणि ती उभी करण्याची संधी CSCच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत आहोत। आज जो प्रोग्राम आहे CSC पशुधनरक्षक। आता पशुधनरक्षक ही संकल्पना काय आहे याची विस्तारानं आपल्याला माहिती घ्यायची। तर मित्रहो, कोणताही व्यवसाय करताना मार्केट ॲनालायसिस आपण केलं पाहिजे। आज पशुधनरक्षकमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण करणार आहे, तर सगळ्यात मध्ये आपण गावातील पशुधनाचा विमा, गाय आणि म्हशींचा विमा आपण करणार आहोत आणि त्यानंतर आपण सप्लिमेंट्स जे आहे, पोषण आहार आहे पशुचा, तो सुद्धा सप्लाय करणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये आपण त्या गोठ्यामध्ये लागणारी जी यंत्रसामुग्री अत्याधुनिक ती आणि त्यासोबतच चारा आणि या सगळ्या गोष्टी सुद्धा प्रोव्हाइड करण्याचं काम सुरू करणार आहोत। शिवाय सरकारच्या ज्या पण योजना आहेत पशुसंवर्धन विभागाच्या, त्या सगळ्या योजना आपण पशुपालक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत। ही सगळी कामं करणारा जो व्यक्ती आहे त्याला आपण म्हणतो पशुधनरक्षक। प्रत्येक गावात असा एक पशुधनरक्षक आपल्याला CSCचा निर्माण करायचा आहे। आता व्यवसाय म्हणल्याच्या नंतर जसं मी सुरुवातीला म्हटलो की मार्केट ॲनालायसिस असलं पाहिजे। जो व्यवसाय आपल्याला करायचा आहे त्या व्यवसायाचं मार्केट काय आहे। आज एका विषयाचा विचार करू आपण। पशुधनाचा जो विमा आहे तो विमा काढण्यासाठी आज जो पशुपालक शेतकरी आहे त्याला तो सहज मिळतो का? जसं इतर इन्शुरन्स जे आहेत, हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा जीवन विमा असेल, त्यासाठी इतक्या कंपन्या आहेत आणि त्या कंपनीचे इतके प्रतिनिधी आहेत, तेवढे प्रतिनिधी किंवा तेवढ्या कंपन्या पशुधनाचा विम्यासाठी काम करतायत का? तर नाही। आजही कोणत्याही पशुपालक शेतकऱ्याला घर बसल्या पशुधनाचा विमा मिळत नाही। अशा प्रकारे आज जर विचार केला तर आपल्या गावामध्ये जेवढे पशु असतील त्यातल्या 90% जनावरांचा विमा नाही आहे। ज्यांनी बँकेचं प्रकरण केलेलं आहे, बँकेकडून लोन घेतलेलं आहे, त्यांचं बँक विमा काढायला लावते तेवढाच विमा होतो। परंतु आज या पशुधनाचा जो इन्शुरन्स आहे याची खूप गरज आहे, हे नाही। आणि प्रत्येक शेतकऱ्यांना सुद्धा ते कळतं आहे की आपण विमा केला पाहिजे, कारण जनावरांना कधी काय संकट येईल आणि ते जनावर दगावेल याची गॅरंटी नाही आहे की नाही। वेगवेगळ्या कारणानं ती जनावरं दगावत असतात आणि तिथे होणारं जे आर्थिक नुकसान आहे शेतकऱ्याचं ते भरून काढण्यासाठी इन्शुरन्स शेतकऱ्यांना समजावणं आणि त्यांच्या जनावरांचा विमा काढणं ही खूप मोठी सर्व्हिस आहे। मार्केटमध्ये खूप मोठी पोकळी आहे, त्या पोकळीमध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो। आता बऱ्याच जणांना प्रश्न वाटत असेल की सर आम्हाला तर ठीक आहे आम्ही पशुधन विमा करू, पण तुम्ही हे पशुपोषण आहार किंवा हे एवढं नको बाबा, हे नाही, आम्ही नुसतं इन्शुरन्स करतो। नुसतं इन्शुरन्स करायला हरकत नाही, परंतु जसं समीर पाटील सरांनी सांगितलं की रॉयल्टी इन्कम आम्हाला मिळाली पाहिजे आणि शाश्वत उत्पन्न मिळालं पाहिजे। शाश्वत म्हणजे जे कायम टिकून राहील, हे नाही। रॉयल्टी म्हणजे की आम्ही असो अथवा नसो, आम्ही काम करो किंवा न करो भविष्यामध्ये तरीही आम्हाला इन्कम मिळत राहिलं पाहिजे। असा व्यवसाय आम्हाला उभा करण्यासाठी CSCमध्ये ही सर्व्हिस आलेली आहे आणि आतापर्यंतच्या जेवढ्या CSCमध्ये सर्व्हिसेस आहे येऊन गेल्या वेगवेगळ्या, या सगळ्यामधली ही एक आगळी वेगळी आणि अफलातून सर्व्हिस आहे। इन्शुरन्स पॉलिसी काढून त्याचा जर अपघात झाला तर क्लेम करेपर्यंत काम आपण या पशुधनरक्षकामार्फत करून घेणार आहे एका ॲपद्वारे। तर मित्रहो, आपल्याला प्रश्न तो पडलाच असेल की बाबा विमा ठीक आहे, इन्शुरन्स आम्ही करू शकतो, काय जायचे मोबाईलवर इन्शुरन्स काढायचा, परंतु हे बाकी सप्लिमेंट्स वगैरे पतंजली हे काय गरज व्हायची किंवा हे का कंपल्सरी केले? हे याच्या करण्यामागचं कारण आहे, आपण वेळी आहोत आणि जेव्हा आपण एखाद्या गोठ्यावर जातो नाही आणि तिथे जर 5 जनावर असतील किंवा 2 जनावर असतील, आपण कन्व्हिन्स केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण समजा कोणत्याही कारणानं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं मला एकतर विमा करायचा नाही किंवा मी पुढच्या वेळेस काढेन, मग त्या ठिकाणी आपली झालेली जी चक्कर आहे ती चक्कर तिच्यासाठी तर खर्च झालेला आहे, वेळ पण आणि पैसा पण, मग तो कसा वसूल होईल? निरंतर उत्पन्न कसं होईल? आता ठीक आहे, एकदा विमा काढला म्हणजे वर्षातून एकदाच आपण त्या शेतकऱ्याशी आपला संपर्क येईल विमा रिन्यूअल करण्याच्या वेळेस किंवा नवीन एखाद्या जनावराचा काढण्याच्या वेळेस, पण दररोज इन्कम आम्हाला मिळालं पाहिजे
मग ते कसं मिळेल? मग आपण त्या शेतकऱ्यानं विमा काढला असो किंवा नसो, आपण त्याला जर पशुपोषण आहार एक नाही सप्लिमेंट्स जर आपण त्यांना समजावले, आणि सप्लिमेंट्स काय आहे तर कुणी वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळा पशु आहार खाऊ घातला जातो. कुठे सरकी डेप असते, कुठे वेगवेगळ्या कंपनीचे पशु आहार असतात. आणि परंतु या सगळ्या पशु आहारासोबत जे दूध उत्पादक आहे गाई म्हशींना कॅल्शियम मात्र त्याच्यासोबत देतात. सप्लिमेंट्स देतात म्हणजे देतात, कारण ते दिल्याशिवाय त्यांची दूध वाढत नाही किंवा दूध टिकत नाही किंवा त्या जनावराचं पोषण होत नाही. त्या जनावराचं पोषण करण्यासाठी सप्लिमेंट्स प्रत्येक शेतकरी वापरतो. मग मार्केटमध्ये जे सप्लिमेंट्स आहेत, उदाहरण जर कॅल्शियमचं घेतलं तर अक्षरशः चुन्याचं पाणी आहे नाही, परंतु शेतकरी ते वापरतोय. त्याच्यामध्ये काय कंटेन आहे ते त्याच्यापेक्षा जबरदस्त कंटेन हे पतंजलीच्या आपल्या कॅल्शियममध्ये आहे. घट्ट असणारं कॅल्शियम आणि सगळ्या प्रकारचे जेवढे एक्स्ट्रॅक्ट आहे काय जे पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनं बनणाऱ्या कारखान्यातले, ती सगळे एक्स्ट्रॅक्ट त्या कॅल्शियममध्ये आहे. शिवाय जनावरांना भूक न लागणे, जनावरांची दूध वाढ होऊ नये किंवा जनावरांच्या स्तनाचे आजार असतील, त्यांच्या जखमा असतील, मलम असतील, अशी उत्पादनं पतंजलीची आयुर्वेदिक उत्पादनं आहेत आणि ते प्रचंड परिणामकारी आणि प्रभावशील आहे. अशी उत्पादने जर आपण त्या पशुपालक शेतकऱ्यांना दिली, हे नाही गेलो आपण कशासाठी? विमा काढण्यासाठी. पण विमासोबतच आपण जर त्यांना कॅल्शियम दिलं, समजावलं, आणि आपली 99% गॅरंटी आहे, एकदा त्या शेतकऱ्याने ते कॅल्शियम वापरणं सुरू केलं तर तो दुसरं कोणतंही वापरत नाही. आता हे आपण अनुभवातून सांगतोय. महाराष्ट्रामध्ये अनेक FPO हा व्यवसाय करतात, चांगल्या पद्धतीनं सेल पण करतायत आणि रिपीट ऑर्डर होत आहेत. वर्षभरापासून आपण तो बिझनेस करतोय, तेव्हा आपण ही VLE समोर सांगतोय. म्हणजे काही असा अंदाजी नाही, कंपनीने सांगितलं ना आपण खाली सांगतोय असं विषय नाही. याचे सगळे अनुभव घेऊन आपण ते करतोय. तर मित्र हो, आपण सप्लिमेंट्स दिलं हे नाही. आता सप्लिमेंट म्हणजे दररोज चालणारी गोष्ट आहे हे नाही. आणि जर दर आठवड्याला हे नाही, मी दररोजच बोलतो, दररोज जर ते 100 ml जर तो त्या पशुपालक शेतकरी त्याच्या जनावराला देत असले, एका जनावराला, आणि जर असं दररोज 1 लिटर जर चालले असेल हे नाही, तर 4 पैसे का होईना दररोज आमच्याकडे येत आहेत. कारण या सप्लिमेंट्समध्ये 30% मार्जिन आहे. 1 लाखाच्या सेलला 30,000 रुपये नफा आहे. आणि जी उत्पादनं आपण पशुपालकाला देणार आहे ना, ती उत्पादनं मार्केटपेक्षा खूप स्वस्त आहे, 30 ते 40% स्वस्त आहे हे नाही. म्हणून हे एक विशेष गोष्ट आपण त्याच्यात ॲडिशन केली की ज्याच्यामध्ये आपण विमा तर काढणारच आहोत, ती आपली प्रायोरिटी सर्व्हिसेस आहे, पण त्यासोबत आपल्याला हे सप्लिमेंट्स करायचे. आता सप्लिमेंट्सच का हे नाही, पशुआहारसुद्धा तुम्ही करू शकता, परंतु पशुआहारासाठी मोठी इन्व्हेस्टमेंट लागते. 8-10 लाख रुपये गुंतवणूक जर करायची तयारी असेल तर आपण पशु आहार म्हणजे ज्याला आपण सुग्रास म्हणतो किंवा कांडी पेंड म्हणतो या किंवा सरकी डेप म्हणतो, याच्यामध्ये जर काम करायचं असेल तालुका स्तरावर तर लाखो रुपये, 10-20 लाख रुपये त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. तीही करायला अडचण नाही. पण आमचं म्हणणं आहे की सुरुवातीला करू नका. सुरुवातीला 1-2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटमध्ये सप्लिमेंट्सचा व्यवसाय सुरू करा. सप्लिमेंट्स असं आहे की तुम्ही तुमच्या मोटरसायकलला एका बॉक्समध्ये ठेवून ते काम करू शकता आणि प्रत्येक गोठ्यावर 1-1 जरी कॅन गेली तर दिवसभरामध्ये 10-20 कॅनी गेल्या म्हणजे दररोज 10,000 रुपयाचा सेल होत आहे. 10 दिवसात जर 1 लाखाचा सेल झाला तर 30,000 रुपये नफा तुम्ही कमावतायत. आणि असंच आपण जर सातत्यानं काम केलं तर 90,000 रुपये महिन्यापर्यंत सुद्धा पैसे कमावणारे आमच्यासोबत काम करतायत सध्या आपल्या FPOs. तर अशा पद्धतीनं आपण ते काम केलं पाहिजे. पण आपण सातत्यपूर्ण, समजपूर्वक, अभ्यासपूर्वक आपण या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. जेव्हा पशुचा विमा काढतो, एक प्रकारे आपण त्या पशुचं जे जर काही नुकसान झालं तर त्याला संरक्षण देतोय. दुसऱ्या पद्धतीनं त्या जनावराचं आपण पोषण आहार त्यांना प्रोव्हाइड करतोय. त्यानंतर हळूहळू आपण अनेक कंपन्यासोबत करार करतोय की गोठ्यामध्ये बऱ्याच गोष्टी लागतात. फ्लेम गन लागते, म्हणजे गोठा जाळण्याचा जो प्रकार असतो ती फ्लेम गन असते. त्यानंतर दूध काढायच्या मशिनरी असतात. बऱ्याचदा पशुपालक शेतकरी ही कंपनी ती कंपनी त्याच्यामध्ये दर्जा किंवा कमी जास्त होतो किंवा त्यात त्रास होतो. तर
तर चांगल्या असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या शोधून त्यांच्यासोबत टाईप करून दूध काढायची मशीन्स असेल, फ्लेम गन असेल, त्यानंतर गोठा धुण्यासाठी ज्या यंत्रसामुग्री असतील, फॉगर असतील, ॲटो सिस्टमनं पाणी पिण्याची बाऊल असतील, अशा अनेक गोष्टी आपण पशुपालक शेतकऱ्यांना देणार आहोत. म्हणून पशुधनरक्षक हा नुसता इन्शुरन्स पुरता विषय नाही आहे, तर त्या जनावराचं पोषण, त्या गोठ्याचं व्यवस्थापन आणि त्याच्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं त्याला मिळेल कमी खर्चामध्ये, हे शिकवण्याचं कामसुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपण करणार आहोत. मात्र त्यासाठी आपल्याला राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये एक पशुधनरक्षक व्हेली आपल्याला निश्चित करायचं आहे. तर त्यानंतर चारा टंचाई येते, काही एरियामध्ये चारा टंचाई राहत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये अशा चारा पुरवठादारासोबत करार करून नाही आपल्या पशुधनरक्षकाच्या मार्फत त्या गावातल्या पशुपालक शेतकऱ्याला रास्त भावामध्ये सुका चारा असेल, मुरघास असेल किंवा ऊस असेल, अशी चारासुद्धा आपल्याला विक्रीचं व्यवस्थापन करायचं आहे. त्यासाठी कसली इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची नसते. शिवाय NDDB आहे, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आहे, त्यांच्या काही योजना आहेत. पशुसंवर्धन विभाग, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यासुद्धा अनेक योजना आहेत, त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. त्या पोहोचवण्याचं कामसुद्धा आपण या पशुधन रक्षक जो आहे त्याच्यामार्फत आपल्याला गावागावात करायचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता येणाऱ्या काळामध्ये ज्या पॅक्स आहे, प्रत्येक पॅक्समध्ये भारत सरकार दूध डेअरी सुरू करते हे नाही. म्हणजे संकलन असेल, दूध संकलन असेल किंवा अजून एक मोठा विचार आहे, कदाचित आता जर मी सांगितला तर तुम्हाला पचणार नाही किंवा खरं वाटणार नाही हे नाही. आपण एखादा अमूलसारखा आपल्या व्हेलीच्या नेतृत्वातला, त्याच्या परिश्रमातला अमूलसारखा एखादा ब्रँड नाही करू शकत का? अमूल जर करू शकलं तर आपण पण नाही करू शकत का? करू शकतो. परंतु त्यासाठी काही टप्प्यातून आपल्याला जावं लागणार आहे. आपल्याला आपलं स्थान आणि आपलं मार्केट तयार करणं आहे, तेव्हा आपण अशा गोष्टीवर सुद्धा काम करू शकतो. म्हणून पशुधनरक्षक हा जो विषय आहे, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की सर आम्ही तर गेल्या 8 दिवसांना वाट पाहतोय की आम्हाला ट्रेनिंग भेटेल, हे कसं काढायचं आहे, काय करायचं आहे. तर हे तर रामच राहिलं, पण आता इतका वेळ झाला आम्ही नुसतं भाषणच ऐकतोय, हे विमा काढायचा कसा? हे तुमचे लई मोठे प्रश्न आहे ना. टॅक्सचं कसं करायचं, त्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याचा जो रिपोर्ट लागतो तो कसा करायचा, क्लेम कसा सादर करायचा, ॲप कसा वापरायचा, त्याच्यावर ऑनबोर्ड कसं व्हायचं आहे, अशा अनेक टेक्निकल प्रश्न घेऊन आपण बसलेलो आहे. आणि आपल्याला वाटत असेल की अजूनही इतका वेळ झाला तरी याचं उत्तर मिळत नाही. याचं उत्तर इथं मिळणार नाही. त्यासाठी एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस आपल्याला फॉलो करावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, CSCमध्ये कोणती सर्व्हिसेस आली तर ती सगळ्या वेलींसाठी काय म्हणता येईल उपलब्ध राहते. पण पशुधनरक्षक ही सर्व्हिसेस सगळ्यांसाठी खुली राहणार नाही आहे. त्याचं कारण आहे, कारण एका गावात जर एक व्यक्ती असेल तर त्याला कोऑर्डिनेशन करणं सोपं जाईल. आणि हा विषय असा आहे की एकदा तुम्ही पॉलिसी काढली म्हणजे तुमचा विषय संपला नाही, तर पॉलिसी काढल्याच्या नंतर तिथून पुढे विषय सुरू झाला. कारण तुम्हाला त्या पशुपालक शेतकऱ्याला जर काही नुकसान झालं तर क्लेमसुद्धा द्यायचा आहे हे नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण बऱ्याचदा होतं ना, आता पीक विमा येतो, पीक विम्यामध्ये आपल्याला अचानक अनेक CSC सेंटर चालू होताना दिसतात किंवा अनेक व्हेली दिसतात हे नाही, आणि सगळेजण विमा काढतायत हे नाही. मग हेच काम ह्या पशुधनरक्षक विषयामध्ये आपल्याला करून चालणार नाही. ते जर आपण तसं केलं तर अनेक जण असे असतात की ते चुकीच्या पद्धतीनं काम करतात आणि त्या चुकीच्या पद्धतीच्या कामामुळे त्या पशुपालक शेतकऱ्याला आणि CSCच्या इकोसिस्टमला एक प्रकारे त्रास होतो. आणि तो त्रास आपल्याला होऊ नये म्हणून आपण निश्चित केलेल्या लोकांनाच प्रशिक्षित या विषयात करणार आहोत. नाही, वाक्य तुम्ही लक्षात घ्या, निश्चित केलेल्या लोकांनाच या विषयामध्ये आपण प्रशिक्षित करणार आहोत. आणि त्यांना प्रशिक्षित करून मग त्यांच्या माध्यमातून त्यांना एरिया ठरवून देऊन त्या एरियामधल्या एक ना एक पशुचा विमा आपल्याला इथे काढायचा आहे. आणि हा विमा काढत असताना कन्नाच्या डोक्यात ही असेल की मग हा फुकट काढायचा आहे का? जसं 1 रुपयात विमा आहे, प्रीमियम सरकार भरतंय, तसं नाही आहे. हा विमाचा प्रीमियम शेतकऱ्यालाच भरणं आहे हे नाही. मग तो प्रीमियम किती राहील, कसा राहील, या सगळ्या गोष्टीचं जे ज्ञान आहे, नॉलेज आहे, ते
जे लोक स्वतःला या विषयामध्ये रजिस्टर करतील त्यांना ह्या गोष्टी आपण समजावून सांगणार आहोत. ठीक आहे. मग आता ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी आहे, तर आपल्या ग्रुपवर किंवा हा जो व्हिडिओ आपण बघताय याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म आहे. त्या गुगल फॉर्मला आपल्याला भरायचं आहे आणि स्वतःला रजिस्टर करायचं आहे. जे जे लोक रजिस्टर होतील त्यांना 1-to-1 संपर्क करून त्यांना आपण एका मुद्द्याचं सविस्तर असं प्रशिक्षण देणार आहोत. शिवाय राज्यस्तरावर असं एक नंबर असणार आहे, मोबाईल नंबर, की ज्याच्यावर तुम्हाला सातत्यानं याची सर्व्हिस मिळेल, सपोर्ट मिळेल. काही टेक्निकल अडचण असेल, विमा काढेल तर क्लेम करेपर्यंतच्या ज्या काही प्रोसेस असतील त्याच्यासाठी आपण आपली टीम तुम्हाला याच्यासाठी मदत करणार आहे. हे राज्यासाठी एकच ठिकाण असणार आहे, जे फोनद्वारे, ईमेलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवणार आहे किंवा आपल्याला सपोर्ट देणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे रजिस्टर आपल्याला करायचं. पण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, जेव्हा हा गुगल फॉर्म तुम्ही ओपन कराल तेव्हा जनरल आपली जी माहिती आहे ती तर विचारली जाईल, पण त्याच्यामध्ये 2-3 असे प्रश्न आहे, त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला इथं देतो, ते काळजीपूर्वक आपण समजून घ्या. त्या फॉर्ममध्ये एक प्रश्न विचारला जातो की तुम्हाला जिल्हा स्तरावर काम करायचं आहे की तालुका स्तरावर काम करायचं आहे की गाव स्तरावर काम करायचं की सर्कल स्तरावर काम करायचं. आणि हे काम करत असताना पुढे तिथं कंसामध्ये इन्व्हेस्टमेंट लिहिलेली आहे. आता इन्व्हेस्टमेंट का आली तिथे, तर इन्व्हेस्टमेंट का आली तर त्याचं कारण जर तुम्ही पूर्ण बारकाईनं व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या डोक्यामध्ये एकच आहे की आपल्या VLEला एक शाश्वत आणि रॉयल्टी इन्कम मिळालं पाहिजे. ठीक आहे. आणि मग ते रॉयल्टी इन्कम किंवा शाश्वत इन्कम जर आम्हाला मिळवायचं असेल तर आम्हाला विमा सेवेसोबत आम्हाला एक व्यवसायसुद्धा करावा लागणार आहे. आणि तो असा व्यवसाय आहे की एकदा त्या पशुपालक शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये तुम्ही जे सप्लिमेंट्स देत आहात ते निरंतर त्याला लागत राहते. मार्केटिंग तुम्हाला एकदाच करणं आहे, बार मार्केटिंग करायची नाही आहे. त्याच्या गोठ्यातलं संपत जाणार, तुम्ही त्याला देत राहणार, म्हणजे तुमचं एक प्रकारे शाश्वत इन्कम याच्यात सुरू होणार आहे. आणि रॉयल्टी इन्कम कसं, तर रॉयल्टी इन्कम जेव्हा तुमचे हातपाय जरी थकले तरी तुम्ही तुमच्या माणसाच्या मार्फत जे काम करणार आहात तर तो ब्रँड जो आहे पतंजलीचा तो फक्त तुम्हालाच मिळणार आहे. एकदा का तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये हा ब्रँड तुम्हाला मिळायला लागला तर तो तुमच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुणाकडेही मिळणार नाही आहे. जर मिळायला लागलं तर तुम्ही आम्हाला कळवायचं आहे. आणि जर असं कोणी व्यवसाय यापूर्वी या विषयात करत असेल तर यापुढे तो व्यवसाय तो तुमच्या माध्यमातून करेल, स्वतःच्या माध्यमातून किंवा थेट पतंजलीकडून करणार नाही. तशा पद्धतीचा MOU ॲग्रीमेंट CSC सोबत झालेलं आहे. म्हणून आपण एवढ्या विश्वासानं आपल्याला हे सांगतोय. पुन्हा आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया की गुगल फॉर्ममध्ये तो जो प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला जर जिल्हा स्तरावर काम करायचं असेल तर 8-10 लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. तालुका स्तरावर काम करायचं असेल तर 5-2 लाख रुपये तुम्हाला त्याची काय म्हणते गुंतवणूक करावं लागेल. सर्कल स्तरावर काम करायचं असेल तर 1 लाख रुपयाची गुंतवणूक करावं लागेल. आणि गाव स्तरावर काम करायचं असेल तर 20,000 रुपयेपर्यंत कमीत कमी आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. आता गुंतवणूक करायची म्हणजे काही डिपॉझिट आहे का, नाही. या पैशामध्ये एवढ्या किमतीचं सप्लिमेंट्स, पशुपोषण आहार पतंजलीचा तुम्हाला मिळणार आहे. तो तुम्ही विक्री करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 30% मार्जिन आहे. ठीक आहे. तर जिल्हा स्तरावर काम जर करायचं असेल तर आपण 8-10 लाख रुपये का म्हणतो, कारण तेवढे जर तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्या व्यक्तीला नेटवर्क उभा करायचं आहे. त्या जिल्ह्यामध्ये जेवढे पण VLE पशुधनाचं काम करणार आहे त्या पशुधनाच्या इन्शुरन्स आणि हे जे विकणार आहे ते सप्लिमेंट्स ते त्या एका जिल्ह्याच्या व्यक्तीच्या माध्यमातून जाणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्याला एक डीलरशिप असणार आहे, तो सुपर स्टॉकिस्ट असणार आहे. आणि त्या जिल्ह्यातला मग जेवढे तालुका स्तरावर काम करणार आहे त्यांना माल त्याच्याकडून भेटेल. आणि जेवढे गाव स्तरावर सर्कल स्तरावर काम करणार आहे त्यांना तालुका स्तराच्या व्यक्तीकडून प्रोडक्ट भेटेल. आणि जेवढे गाव स्तरावर काम करणार आहे त्यांना त्या तालुका स्तराच्या किंवा सर्कल स्तराच्या व्यक्तीकडून तो प्रोडक्ट मिळेल. आता याच्यामध्ये सगळ्या जणांचे जेव्हा मी म्हणतोय तुम्हाला 30% मार्जिन आहे, तर जिल्हा, तालुका आणि सर्कल 2, 4, 6% कमी झाले. हे नाही म्हणजे 24% त्या गावात काम करणाऱ्या VLEला याच्यामध्ये मार्जिन आहे.
गावातल्या काम करणाऱ्या व्यक्तीला 24% मार्जिन आहे. सर्कल स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तीला 2% मार्जिन आहे. कारण त्याच्या अंडरमध्ये हे की नाही 20 गावात काम करणारे VLE आहे की नाही, किंवा तालुका स्तरावर काम करणारा जो आहे त्याच्या अंडर जर 10-5 सर्कल असतील तर तेवढे सर्कलमध्ये काम करणारा व्यक्ती आहे. आणि जिल्हा स्तरावर काम करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या अंडरमध्ये त्या तालुक्यात काम करणारे तेवढी लोक आहेत. आता हा झाला ए प्लॅन. हा एक प्लॅन आहे. दुसरा प्लॅन आहे किंवा दुसरी परिस्थिती अशी येऊ शकते की एखादा VLE असा असेल की त्याच्या सर्कलमध्ये तो एकटाच काम करायला तयार आहे, बाकी कोणीही काम करायला तयार नाही. तर मग सोन्याहून पिवळं संपूर्ण 20-22 गावातल्या प्रत्येक पशुधनाचा जो विमा आहे किंवा त्यांना जे सप्लिमेंट्स पोहोचवायचे आहे ते त्यांनीच पोहोचवायचे. एकदा त्यांनी काम सुरू केलं म्हणजे तिथं दुसरा कोणी काम करणार नाही. तसंच तालुक्याचं आहे, तसंच जिल्ह्याचं आहे. तर ही गोष्ट बारकाईनं समजून घ्या. जी आपण गुंतवणूक म्हणतो ती सप्लिमेंट्समध्ये आहे. आणि सप्लिमेंट्स तुम्हाला कंपल्सरी याकरता केलेलं आहे की तुमचं उत्पन्न हे शाश्वत मिळालं पाहिजे. नाही तर काय होईल माहिती आहे का, एका जोशामध्ये उत्साहामध्ये तुम्ही कॅटल इन्शुरन्सचं काम सुरू कराल. धन तुम्ही आपलं जसं इकॉनॉमिक सेन्सेस असतं किंवा आपलं PMG दिशाचं काम राहतं ते एकदाच जाऊन करायचं असतं. तसं जर डोक्यात घेऊन काम जर केलं तर येणाऱ्या काळात त्या शेतकऱ्याचं नुकसान होईल आणि त्याच्यामध्ये CSCचं जे नाव बदनाम होईल ते पुन्हा कधीच वर येणार नाही की चला यांच्याकडे CSCत इन्शुरन्स काढला पण जेव्हा माझं जनावर गेलं तेव्हा क्लेमच्या बाबतीत मला मदत झाली नाही. कारण अशा सिजनेबल काम करणारे जे कोणी व्यक्ती आहेत हे नाही ते व्यक्ती काय करतील की येतील दन सगळ्या तालुका म्हणा, जिल्हा म्हणा किंवा त्याचं सर्कल म्हणा, एकदा इन्शुरन्स काढून आपलं काय जी एकदा येणारी कमाई आहे तेवढी करून ते मोकळं होतील. नंतर सपोर्ट त्या यांना मिळणार नाही. आणि जर नुसतं इन्शुरन्स जर आपण केलं तर वर्षभर आपण तेवढ्या पैशामध्ये सस्टेन नाही करू शकणार मित्र. आपल्याला याला पूरक व्यवसाय करावाच लागणार आहे. याच्या सोबतीला व्यवसाय आपला करावाच लागणार आहे. तर ठीक आहे, आपला हा उद्घाटनाचा शुभारंभाचा वेबिनार होता म्हणून एवढी थोडक्यात आपल्याला माहिती सांगितली. तरीही तासभर आपला वेळ घेतलेला आहे. मात्र आता तुम्ही जो गुगल फॉर्म आहे तो भरा. जे लोक गुगल फॉर्म भरतील ज्या स्तरावरती पहिलं जिल्हा स्तरावरील लोकांना नियुक्त्या दिल्या जातील हे नाही. नियुक्ती दिल्याच्या नंतर आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचेल की ह्या जिल्ह्यासाठी हा FPO किंवा हा पॅक्स किंवा हा VLE आपण अलाउड केलेला आहे. तो कामही सुरू करेल, त्याचे मनुष्यबळ निश्चित करेल आणि ती माहिती आपल्यापर्यंतही पोहोचेल की जिल्ह्यात असा कोण व्यक्ती आहे की ज्याच्यासोबत आपल्याला काम करायचं आहे. तसंच तालुक्याचं, तसंच सर्कलचं, तसंच गावाचं. तर अशा पद्धतीनं हा पशुधनरक्षक उपक्रम आपण सुरू केलेला आहे. आणि जाता जाता एकच सांगेल की हे काम करण्यासाठी पात्रता एकच आहे, ती म्हणजे प्रचंड काम करण्याची तयारी, प्रचंड परिश्रम करण्याची तयारी. आणि हा एकमेव असा व्यवसाय आहे की प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये आत्मिक समाधान, सेल्फ सॅटिस्फॅक्शन, एक आनंददायी काम आहे. कारण याच्यामध्ये आपण पशुपालक शेतकऱ्याची खऱ्या अर्थानं मदत करणार आहोत आणि त्या पशूंची सेवा आपण त्यांना पोषण आहार देऊन करणार आहोत. ह्या दोन भावना जर मनाशी पक्क्या ठरल्या तर दररोज काम करायला एक नवीन उत्साह, नवीन प्रेरणा, नवीन बळ आपल्याला मिळेल. आणि नक्कीच आपल्याला जे काम उभा करायचे, क्रांतिकारी काम ज्याला आपण म्हणतोय, क्रांतिकारी शब्द सगळ्यांच्या तोंडून आला. क्रांतिकारी याकरता की CSCच्या नेटवर्कमधून गावागावात जो पशुधनरक्षक उभा राहणार आहे त्याला सरकारकडून अनेक योजना आणून घेण्याचं काम आम्ही हिमतीनं सरकारकडे मागू शकतो की जर अमुक अनुदानाची योजना असेल किंवा अमुक सबमिशनची योजना असेल तर त्या गावात आमचा पशुधनरक्षक आहे, त्याच्या माध्यमातून आपण ते करूया. असे प्रस्ताव, शेकडो प्रस्ताव आपल्याजवळ प्रस्तावित आहे. परंतु नेटवर्क जर उभं राहिलं तर असे प्रस्ताव सादर करून आपण काम करू शकतो, काम खेचून आणू शकतो. आणि आपल्या ह्या पशुधनरक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचं VLEचं जे आर्थिक जीवन आहे, सामाजिक जीवन आहे आणि व्यक्तिगत जीवन आहे याला समृद्ध करण्याचं काम आपण याच्यातून करू शकतो. आणि रक्षक हा भक्षक बनणार नाही याचीही आम्ही बारकाईनं काळजी घेणार आहोत. म्हणून अशाच लोकांनी याला रजिस्टर करा की ज्यांना प्रामाणिकपणे एक सेवाभाव म्हणून हे काम करायचं आहे. प्रचंड मेवा कसा मिळेल याची काळजी आम्ही करू. धन्यवाद.